मालेगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक, सुदैवाने मोठा अपघात टळला. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद दन्नू भवानीवाले. मालेगाव वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या अगदी समोर दोन कारमध्ये अचानक विचित्र अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कार समोरासमोर एकमेकींना धडकल्या. सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. दोन्ही कारमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महावितरणचा मनमानी कारभार, 5 वर्षापासून शेतकरी कुटुंब अंधारात, ग्राहक मंचाचा आदेशही धुडावला. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद दन्नू भवानीवाले. लहान मुलाबाळासह अंधारात संसार थाटण्याची वेळ. दिनांक 30 जून शिरपूर येथील एका शेतकरी कुटुंबाला तब्बल 5 वर्षापासून हक्काची घरगुती वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महावितरणला 45 दिवसाच्या आत वीज जोडणी देण्याचे आदेश देऊनही दंडही ठोठावला होता. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत महावितरणने अद्यापही वीज न दिल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरपूर जवळील रिसोड मालेगाव महामार्गावर असलेल्या शिरपूर भाग 2 येथील आपल्या शेतात शेतकरी जयंत पुंडलिक इरतकर हे आपल्या कुटुंबासह अनेक वर्षापासून वास्तव्यात आहेत. 30 जून 2021 इरतकर यांनी घरगुती वीज जोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी आवश्यक कोटेशनची रक्कमही भरली. नियमानुसार कोटेशन भरल्यानंतर 1 महिन्याच्या आत वीज जोडणी देणे बंधनकारक असते. मात्र महावितरणने वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप इरतकर यांनी केला आहे. गेल्या 5 वर्षापासून वीज नसल्यामुळे हे कुटुंब अंधारात जीवन जगत असून लहान मुलांच्या शिक्षणावर आणि वृद्ध आईवडिलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. महावितरणच्या या दिरंगाईला कंटाळून जयंत इरतकर यांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशिम येथे धाव घेतली. आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत महावितरणला खालील आदेश दिले होते. 45 दिवसाच्या आत प्रत्यक्ष वीज जोडणी देणे. वीज कायदा 2003 चा कलम 43(3) नुसार 16 सप्टेंबर 2024 पासून प्रतिदिन 50 रुपये दंड, मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी 10,000 रुपये नुकसान भरपाई, 5,000 रुपये तक्रार खर्च. धक्कादायक बाब, ग्राहक आयोगाचा हा आदेश देऊन 1.5 महिन्याहून अधिक काळ उलटला तरीही महावितरणने अद्याप इरतकर यांच्या घराला दिवा लावलेला नाही. सरकार घरोघरी वीज देण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे एका शेतकरी कुटुंबाला 5 वर्षे मूलभूत सुविधासाठी न्यायालयाकडे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्राहक मंचाच्या आदेशानंतरही कारवाई न करणाऱ्या महावितरणच्या या आडमुठ्या धोरणावर जिल्ह्यातून तीव्र टीकेची झोड उठत आहे. प्रतिक्रिया, या प्रकरणावर महावितरणचे उपअभियंता ठाकरे यांनी सांगितले की जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयाविरुद्ध महावितरणने नागपूर येथील न्यायालयात आपला अपील दाखल केले आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित ग्राहकाला वीज जोडणी देता येणार नाही. संस्कार विद्या मंदिर मेडशी येथे ज्ञानाच्या पालखीने नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद दन्नू भवानीवाले. मेडशी दिनांक 30 जून 2026 रोजी मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर येथे ज्ञानाची पालखी व उपक्रम द्वारे नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून आणि संविधानाला अभिवादन करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. पालखीत पुस्तके, ग्लोब, संविधान प्रत आणि शिक्षण तज्ज्ञांच्या प्रतिमा ठेवून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर आई वडिलांचे आशीर्वाद द्वार उभारून पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष दिगंबरजी धुगे, डॉक्टर संदीप धुगे, रजनी गुट्टे, मुख्याध्यापक कुणाल राठोड, उपमुख्याध्यापिका अनिता फलटणकर आणि सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या अभिनव उपक्रमामुळे शाळेचा पहिला दिवस केवळ स्वागत सोहळा न ठरता शिक्षण, संस्कार आणि संविधान मूल्यांचा प्रेरणादायी उत्सव ठरला. दिनांक 30 जून 2026 रोजी अनुसूचित जातीमधील आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील विराट महामोर्चा, ऐतिहासिक भीम आर्मीचा सक्रिय सहभाग. मुंबई येथे आज अनुसूचित जातीमधील आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेला विराट महामोर्चा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरला.
राज्यभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी, विविध अनुसूचित जातींचे समाज बांधव, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरक्षण उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवला. महामोर्चामध्ये आदरणीय आयु आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय आयु भीमराव आंबेडकर साहेब तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतले मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह आणि निर्धार कायम राहिला. भीम आर्मी महाराष्ट्राने या महामोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाची कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही असा ठाम इशारा दिला. त्यांनी सर्व अनुसूचित जातींनी एकजुटीने संविधान, सामाजिक न्याय आणि समतेच्या संरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. आजचा महामोर्चा अनुसूचित जातींच्या ऐक्याचा आणि संविधान रक्षणाचा निर्धाराचा ऐतिहासिक संदेश ठरला. भीम आर्मी महाराष्ट्र या लढ्यात शेवटपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष करत राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तर आम्ही दरवर्षी माझ्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सोहळा करत असतो आणि यावेळेस हा पुरस्कार आम्ही ज्येष्ठ चित्रकार आणि विचारवंत कवी भमा परसवाळे सरांना दिला आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्यांचं, म्हणजे कलेबद्दल, साहित्याबद्दल. आणि मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळे इथं आलात आणि हा कार्यक्रम अजून मोठा केलात, त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी नयन बारहते त्यांचं अनुकरण करावं, त्यांच्यासारखं मोठं चित्रकार व्हावं आणि साहित्यप्रेमी व्हावं हीच माझी अपेक्षा. कलाकारांना कुठल्या भावनेने ते पाहत होते? प्रेमाशिवाय दुसरी कुठली भावना असणार आहे? कलाकार कसा असावा? कलाकार हा निकोप मनाचा असावा. कलाकारामध्ये काय गुण असावे? ज्येष्ठता म्हणजे मुख्यतः त्याचा गुण म्हणजे एक तर स्वतःच्या विषयाचा सखोल अभ्यास आणि लोकांवरची निष्ठा. त्यांनी त्या कलाकारांना कशा पद्धतीने, काय भावनेने पाहत होते? प्रेमाचीच भावना होती, त्यांच्यामध्ये अपोपर भावना नव्हती. नयनतारासारखे सरांसारखे व्यक्तिमत्व आज आपल्या नाही आहेत, याबद्दल काय सांगता? एका मोठ्या माणसाची उणीव भरून निघत नसते अर्थात. आणि ह्या मर्यादा माणसाच्या नेहमीच राहिलेल्या आहेत, ते आपण स्वीकारल्या. चित्रकार नयन बारहाते यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आणि नयन बारहाते स्मृती पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार, कला समीक्षक आणि कवी भमा परसवाळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नयन बारहाते ही आपल्या नांदेडच्या सांस्कृतिक विश्वाचं एक अमूल्य असं लेणं होतं. काळाच्या अकाली त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालेली होती. पण माणूस येतो आणि जातो, त्याचा वारसा जो आहे, तो कलेचा वारसा जपणं हे सृजन कम्युनिकेशननं त्यांच्या परिवाराने आपलं ध्येय मांडलं आणि यातूनच हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून होतो आहे. यावर्षी ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते भमा परसवाळे यांच्यामध्ये आणि नयन बारहाते यांच्यामध्ये ज्या महत्वाचे समान धागे आहेत, एक आहे संवेदनशीलता, दुसरी आहे सौंदर्य दृष्टी आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी. हे असे दोन्ही कलावंत आहेत ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आणि तोच वसा आणि वारसा या पुढेही चालू राहावा, नव्या पिढीपर्यंत तो पोचावा. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने नयन बारहाते यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या कला ते वारसा पुढे जाण्यासाठी एक उपक्रम म्हणून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रकला ही केवळ बोटानं काढण्याची गोष्ट नाही आहे, ती अंतःकरणाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यात महत्वाची म्हणजे मेंदूची आहे. आणि म्हणून आपण विचार कसा करतो, आपल्या भावना आणि संवेदनशीलता काय आहेत, याच्यातून कलाकृती निर्माण होते. त्या आपल्या भावनांचं भाषांतर ही कला असते आणि म्हणून व्यक्तीनं अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, समाजाकडे उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. ही अपेक्षा नयन बारहाते यांनी सतत कलावंतांकडून अपेक्षा केलेली आहे. कंधार तालुक्यातील बोरी आणि नवग्याचीवाडी येथे पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 16 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाधितांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कंधार तालुक्यातील बोरी आणि नवघ्याचीवाडी येथे पाणीपुरी खाल्ल्यानंतर 16 जणांची प्रकृती बिघडली. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून त्यांना अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच सर्वांना तातडीने फुलवडे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केल्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तपास सुरू केला असून संबंधित पाणीपुरी विक्रेत्याकडे नमुने तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. पाणीपुरीमुळे एकाच वेळी 16 जणांना विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या एका सराईत चोराला मालेगाव पोलिसांनी अटक करून मोठे यश संपादन केले आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले. मालेगाव पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे 18 मोबाईल फोन जप्त केले असून ज्याची किंमत सुमारे 2,53,000 रुपये आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मेडशी येथील कारवाई करत किशनलाल शंकरलाल तापडिया राहणार चाटोरी जिल्हा परभणी याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने हे मोबाईल रेल्वे प्रवाशांकडून चोरल्याची कबुली दिली. तपासामध्ये जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी एका मोबाईल चोरीचा गुन्हा भुसावळ GRP लोहमार्ग पोलीस मध्ये दाखल असल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरोपीच्या चौकशीतून मोबाईल चोरीच्या इतरही अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत विश्वास वाढला आहे.